त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेत असलेलं असं पवित्र स्थान, जिथे महादेव आपल्या एका नाही तर 3 वेगवेगळ्या रूपात दर्शन देतात. ब्रह्मगिरी पर्वताच्या सुंदर डोंगर रांगांमध्ये असलेले त्र्यंबकेश्वर महादेवांच्या पवित्र 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं आणि सर्वात महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे. इथेच पवित्र गोदावरी नदीचा उगम सुद्धा होतो. तर या सुंदर निसर्गरम्य आणि पवित्र अशा त्र्यंबकेश्वर मध्ये आपण आज जाणार आहोत. सकाळी आम्ही 4:30 वाजता अंबाडीवरून निघालो. वाटेत कवाडचा CNG पेट्रोल पंप लागला. तिथे CNG भरून थेट निघालो त्र्यंबकेश्वराच्या दिशेने. अंबाडी ते त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. आम्ही खर्डी कसारा इगतपुरी या मार्गाने जायचं ठरवलं. दुसरा मार्ग म्हणजे वाडा जव्हार या मार्गाने सुद्धा जाऊ शकतो. अंबाडी ते त्र्यंबकेश्वर 168 किलोमीटर एवढे अंतर आहे. हे अंतर आम्ही अवघ्या 3.5 तासांमध्ये पार केले. सो आता आम्ही नाश्ता करतोय. भजी, कांदा पोहे आणि चहा घेतलाय. त्यानंतर आम्ही जाणार आता मंदिराकडे. असं जोडून आपल्या ब्लॉगमध्ये. त्र्यंबकेश्वर या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथे महादेव एका नाही तर 3 वेगवेगळ्या रूपात दर्शन देतात. म्हणून त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पवित्र आणि अनोखे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, हे मंदिर पूर्ण काळ्या दगडापासून बांधलेलं आहे. या मंदिराची स्थापत्यकला खूप अद्भुत आहे. सध्याचं हे मंदिर 17व्या शतकात 3रे पेशवा नानासाहेब यांनी बांधलेलं आहे. या मंदिराला बांधण्यासाठी जवळपास 31 वर्ष लागली, म्हणजे इसवी सन 1755 पासून ते 1786 पर्यंत. इतकं सुंदर मंदिर बांधण्यासाठी त्या काळात 16 लाख रुपये खर्च आला होता. त्या काळाचे 16 लाख रुपये म्हणजे आजचे करोडो रुपये. मित्रांनो, जसं आपण गर्भगृहामध्ये येतो तर जिथे मुख्य ज्योतिर्लिंग आहे तिथे एक खोल खड्ड्यात अंगठ्याच्या आकाराचे 3 छोटे छोटे लिंग आहेत, जे ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहेत. पण गर्भगृह जास्त खोल असल्यामुळे आपल्याला या काचेवर पाहून एकदम आरामात ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते. खूप सुंदर दर्शन झालं आणि आता आम्ही निघतोय मंदिराच्या बाहेर. प्रसाद वगैरे घेतलाय.
खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप छान दर्शन झालं महादेवांचं. आतमध्ये गेल्यावर एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि मंदिराच्या बाहेर आपण बाहेरच्या दिशेने निघालो की इकडे छोटी छोटी मंदिरं आहेत आणि महादेवांचे शिवलिंगसुद्धा इथे बघायला मिळतात. त्यानंतर एक या मंदिरामध्ये सुद्धा महादेवांचं शिवलिंग आहे. त्यानंतर इकडे नागदेवता बघायला मिळत आहे. सो अशी छोटी छोटी इकडे मंदिरं आहेत, तुम्ही बघू शकता. कोणी घे बेटा 10 रुपये. हे राधा हे बेटा त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन झाल्यावर फक्त 300 मीटर अंतरावर हे कुशावर तीर्थ आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावलेली गोदावरी नदी दरवेळेस लुप्त होत होती. तेव्हा नदीचं पाणी एकाच ठिकाणी थांबवण्यासाठी गौतम ऋषींनी कुश म्हणजे गवताच्या सहाय्याने गोदावरी नदीला या ठिकाणी स्थिर केले. तेव्हापासून आजपर्यंत या कुंडाचे पाणी कधी आटलेच नाही. इथल्या पाण्याला खूप पवित्र मानले जाते, म्हणून अनेक भक्तजण येथे स्नान करून त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जातात. मित्रांनो, खूप सुंदर दर्शन झालं महादेवांचं आणि आता आम्ही निघतो घरच्या रस्त्याकडे. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि भरभरून शेअर करा. तर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर होतं शंकर महादेवांचं, त्र्यंबकेश्वर देवस्थान म्हणून. सो व्हिडिओला नक्की लाईक कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रोहित पटेल ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू पुन्हा नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.